वेलकम टू ऑल ऑफ यू इन माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण 10th स्टँडर्ड युनिट टेस्ट 1 तर सब्जेक्ट आहे आपला मॅथमॅटिक्स पार्ट 1. तर त्याच्यातला फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर याच्यासाठी आपण एक युनिट टेस्ट तयार केलेली आहे 20 मार्क्सची. ओके, टाइम 1 आवर. तर युनिट टेस्ट एक्झाम इव्हन बोर्ड एक्झाममध्ये तुमचं फर्स्ट चॅप्टर जो आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स त्याचं प्रिपरेशन तुमचं चांगलं व्हावं यासाठी ही टेस्ट आपण तयार केलेली आहे. दिस टेस्ट इज ओनली फॉर प्रॅक्टिस. की तुमच्या प्रॅक्टिससाठी युनिट टेस्ट आपण अरेंज केलेलं आहे चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर फर्स्ट क्वेश्चन आपला आहे. सो फर्स्ट क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे? इफ 15x प्लस 17y इज इक्वल टू 21, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. ओके, देन फाइंड x प्लस वाय. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय. हे दोन दिलेले आहेत आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला x प्लस वाय फाइंड आउट करायचं. आणि ऑप्शन काय आहेत? 1, 2, -1 आणि -2. तर याच्यामध्ये जो आपला इक्वेशन आहेत दोन्ही ते राईट डाऊन करूया. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. याला इक्वेशन 1 म्हणूया. आता MCQ मध्ये तुम्ही डायरेक्ट आन्सर चूज केलं तरी चालेल. फक्त एक्सप्लेनेशन साठी मी काय करणार आहे, तिथे तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगणार आहे. ओके, तुम्ही फक्त आन्सर मध्ये ऑप्शन लिहिलात तरी चालेल. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि सेकंड इक्वेशन आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? वी हॅव टू फाइंड x प्लस वाय. एक्स प्लस वाय जर फाइंड करायचं असेल तर ह्या दोन्हींची ऍडिशन करायची. ओके, ऍड 1 अँड 2. ओके, हे जे दोन दिलेले आहेत इक्वेशन्स त्यांची ऍडिशन करायची. म्हणजे कशी करायची? तर 15x ओके प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि त्यातलं सेकंड इक्वेशन आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. सो या दोन्हींची ऍडिशन करायचे. 15 प्लस 17 म्हणजे किती येणार? 32x प्लस 17 प्लस 15 दॅट इज अगेन 32y. ऍडिशन करायचे. आणि 21 प्लस 11 हे किती येणार आहे? 32. आता इथे एक्स आणि वायचं कोइफिशियंट सेम आले 32, 32. सो काय लिहायचं इथे? डिवाइड बोथ साइड बाय नंबर 32. दोन्हीकडे कितीने डिवाइड करायचं? 32 ने डिवाइड करायचं. 32x अपॉन 32 प्लस 32y अपॉन 32 प्लस 32 अपॉन 32. सो 32 ला 32 कॅन्सल. इथे पण 32 1 जा 32 मीन्स x फक्त x राहिला प्लस y. 32 1 जा 32 म्हणजे आन्सर 1 आला. x प्लस वाय इज इक्वल टू 1. आणि तेच आपल्याला फाइंड करायचं होतं. व्हॉट इज x प्लस वाय. तर हे झालं एक्सप्लेनेशन पूर्ण तुम्हाला आतापर्यंत सांगितलं. तुम्ही एक्झाम मध्ये फक्त त्याचा ऑप्शन लिहायचं. आता कुठला ऑप्शन आहे बघा? ऑप्शन ई. ओके, त्याचं किती आहे? 1 आन्सर आहे. सो ऑप्शन ई 1. ओके, एवढं सुद्धा आन्सर सफिशियंट आहे. बट त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देणं गरजेचं आहे, म्हणून मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, दिस इज फर्स्ट वन. नाउ सेकंड. Now second MCQ, to draw the graph of 4x plus 5y is equal to 1. If x is equal to 1, find y. ओके, आपल्याला याचा ग्राफ काढायचा असेल 4x प्लस 5y इक्वल टू 1 चा. तर x जर 1 असेल, सॉरी इथे 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. ओके, सो चुकून तिथे 1 झालेला आहे टाईप. ऍक्च्युली काय? 4x प्लस 5y इज इक्वल टू 19. 19. फाइंड y. तर आपल्याला y फाइंड करायचं. तर पहिल्यांदा इक्वेशन राईट डाऊन करूया. 4x प्लस 5y इक्वल टू 19. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 1. ती पुट करूया. पुट x इक्वल टू 1. तर त्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू किती पुट करायची? 1. तर ती पुट करूया. 4 इंटू एक्स ची व्हॅल्यू 1 प्लस 5y इज इक्वल टू 19. सो 4 1 जा 4 प्लस 5y ओके इज इक्वल टू 19. नाउ नेक्स्ट प्लस 4 प्लस 4 इकडे येऊन काय होईल? मायनस. सो 5y इज इक्वल टू 19 मायनस 4. ओके, प्लस 4 19 कडे येऊन काय झालं? मायनस. सो 5y इक्वल टू 15. आता 15 असेल, 5y मीन्स 5 मल्टिप्लाय y. तर तो इकडे येऊन काय होईल? डिवाइड. सो y इज इक्वल टू 15 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15. सो y इज इक्वल टू किती आला? 3. सो कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे? ऑप्शन बी. ओके, हा जो बी आहे ऑप्शन दॅट इज 3.
तो करेक्ट असणार आहे. सो आन्सर मध्ये तुम्ही एवढं हे एक्सप्लेनेशन झालं. आन्सर मध्ये फक्त बी ऑप्शन आणि त्याचा आन्सर किती आहे 3. y इज इक्वल टू 3. तर हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी केलं. आता पुढे लास्ट एमसीक्यू त्याच्यातले. नाउ थर्ड एमसीक्यू. इन क्रेमर्स मेथड dx इज इक्वल टू 18, dy इज इक्वल टू -27, d इज इक्वल टू -9, फाइंड y. तर काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? y जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. मग याच्यामध्ये आपण बाय क्रेमर्स मेथड, मध्ये इथे फक्त आधी कन्फर्म करा x फाइंड आउट करायचा आहे का y. तर काय फाइंड आउट करायचं आहे? y. सो क्रेमर्स मेथड मध्ये y चा फॉर्म्युला काय आहे? हाऊ टू फाइंड y? dy अपॉन d. ओके, सो व्हॉट इज dy? dy इज -27. dy इज इक्वल टू किती येणार आहे? -27. आणि d ची व्हॅल्यू इथे जर तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तर हे -9 आहे. ओके, सो d इज इक्वल टू -9. सो -9. नाव बोथ आर निगेटिव्ह. मायनस मायनस काय होणार? प्लस. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही मायनस साइन प्लस होणार. आणि 27 ला 9 ने डिवाइड करायचं. 9 3 जा किती येतं? 27. त्यामुळे 27 ला 9 ने डिवाइड केल्यावर किती येणार? +3. म्हणजेच काय? y इज इक्वल टू 3. सो कुठला ऑप्शन करेक्ट येणार आहे? ऑप्शन सी. सो आन्सर मध्ये तुम्ही फक्त एवढं लिहायचं आहे, ऑप्शन सी 3. ओके, ऑप्शन सी त्याचा आन्सर किती? 3 येणार. ओके, सो क्वेश्चन नंबर 1A झाला कम्प्लीट. त्याच्यामध्ये एमसीक्यू होत्या. आता इथून पुढे आपल्याला सगळे सॉल्व्ह करायचे आहेत क्वेश्चन. ओके, एमसीक्यू मध्ये फक्त तुम्ही ऑप्शन जरी डायरेक्ट लिहिले, जे काही करेक्ट ऑप्शन आहे तरी सफिशियंट आहे. फक्त तुम्हाला ते आन्सर त्याचं करेक्ट कसं आलं हे कळण्यासाठी मी एक्सप्लेन केलेलं आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. ओके, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. इथे सुद्धा 1 मार्कचे 3 क्वेश्चन आहे, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्याच्यामधला फर्स्ट वन आहे, फाइंड ऑल द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. हा जो डिटर्मिनंट आपल्याला दिलाय त्याची आपल्याला फाइंड द ऑल व्हॅल्यूज मीन्स व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट ओनली. तो डिटर्मिनंट जो दिलेला आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो डिटर्मिनंट काय दिलेलं आहे? -8, -3, 2, 4. तर ह्या जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. -8 मल्टिप्लाय 4, मिडलचं साइन घेणार मायनस, देन -3 मल्टिप्लाय 2. ओके, -8 -3 2 and 4. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. -8 मल्टिप्लाय 4, एक क्रॉस मल्टिप्लिकेशन झाले की सबट्रॅक्शन मायनस अँड -3 मल्टिप्लाय 2. तर 8 मल्टिप्लाय 4 किती येणार? 32. एक मायनस आहे, एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह. त्यामुळे साइन कुठला येणार? निगेटिव्ह. मल्टिप्लिकेशन मध्ये एक जरी निगेटिव्ह असेल तरी निगेटिव्ह साइन येणार. देन नेक्स्ट मायनस मायनस प्लस अँड 3 2 जा 6. ओके, आता इथे बघा, इथे जो डिटर्मिनंट आपल्याला दिला तर याच्यामध्ये साइन डिफरंट आहे. साइन डिफरंट असतील तर सबट्रॅक्शन मीन्स 32 -6. 32 मधून जर 6 मायनस केले तर ते किती येणार आहे? 26 आणि ग्रेटर नंबरचं साइन मायनस. तर हे आपला आन्सर असणार आहे. द व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट इज -26. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. नाउ सेकंड वन, डिटरमाइन 3x² + 5y इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ऑर नॉट. हे जे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, ओके, कुठलं? 3x². ओके, डिटरमाइन 3x² + 5y. इक्वेशन काय दिलेलं आहे? 3x² + 5y इज इक्वल टू 0. तर हे लिनियर इक्वेशन आहे की नाही ते सांगायचं. सो दिस इज नॉट लिनियर. मी शॉर्ट मध्ये लिहितो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नाही आहे बिकॉज इंडेक्स ऑफ दॅट व्हेरिएबल इज 2. ओके, त्या व्हेरिएबलचा इंडेक्स किती आहे? 2 आहे. बिकॉज इंडेक्स ऑफ व्हेरिएबल, इंडेक्स ऑफ x इज 2. तो 1 पाहिजे होता लिनियर इक्वेशन साठी, पण तो किती दिलेला आहे? 2. तर हे त्याचं आन्सर झालं की हे लिनियर इक्वेशन नाही आहे, कारण x जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स 2 आहे. तो ऍक्च्युली किती पाहिजे होता? 1 पाहिजे होता. ओके, म्हणजे ते असं पाहिजे होतं 3x + 5y इक्वल टू, पुढे काही असू दे, पण इंडेक्स 1 पाहिजे होता. तर तो किती दिलेला आहे? 2. त्यामुळे ते येणार नाही. आता त्यातलं थर्ड वन, आता त्याच्यामधलं थर्ड वन, इफ 7x + 8y इज इक्वल टू 15, 8x + 7y इज इक्वल टू 17, फाइंड x - y.
सो फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 7x + 8y = 15. त्याला नंबर 1 दिवे. 8x + 7y = 17. त्याला 2 म्हणूया, इक्वेशन 2. ओके, इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 मायनस करूया, कारण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, x - y किती येतो. सो इक्वेशन 2 राईट डाऊन करूया आधी. 8x + 7y = 17. फर्स्ट इक्वेशन आहे 7x + 8y = 15. तर हे दोन इक्वेशन एकमेकांमधून मायनस करायचे. तर इथे बघा 8 - 7 किती येणार आहे, 1. 8 - 7 1x. परत इथे प्लस आहे, ते बदलून मायनस होणार, त्यामुळे 8 - 7 हा प्लसचा मायनस आणि हा सुद्धा मायनस होईल. तर 7 - 8. तर 7 - 8 किती येणार, -1. ग्रेटर नंबरचं साइन मायनस, त्यामुळे -1y = 17 - 15 किती येणार, 2. आता 1x लाच आपण कसं लिहितो, x. 1y म्हणजेच y आणि 2. सो x - y हे आपलं आन्सर किती येणार आहे, ह्या स्टेप्स करून. तर 1x म्हणजेच x लिहायचं, 1y म्हणजेच y, आणि इकडे आन्सर किती आलेलं आहे, 17 - 15 दॅट इज 2. ते आपलं 2 आन्सर आलेलं. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये टोटल 4 क्वेश्चन आहेत 8 मार्क्ससाठी. त्याच्यातलं फर्स्ट वन आहे, फॉर x - y = 4 कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. तर हे जे इक्वेशन आहे x - y = 4 याच्यासाठी हा टेबल आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. सो इक्वेशन काय आहे आपलं, x - y = 4. सो इक्वेशन नंबर 1. आता याच्यामध्ये इथे xy आणि इथे आपल्याला इथे एक नंबर फाइंड करायचा आणि हा कोऑर्डिनेट लिहायचा आणि इथे एक नंबर आणि कोऑर्डिनेट दोन्ही एकत्र लिहायचे. तर पहिल्यांदा y ची व्हॅल्यू किती ठेवायची, 0. ओके, सो पुट y = 0. सो x - y ची व्हॅल्यू आहे ती काय करायची, 0. x - 0 = 4. आता कुठल्याही नंबर मधून जर 0 मायनस केला, आन्सर तेच येणार. x - 0 म्हणजे xच येणार. सो x = किती येणार आहे, 4. ओके, सो इथे येणार आपला 4. x ची व्हॅल्यू फाइंड केली आपण, 4 आला. मग खाली पॉईंट कसा लिहायचा, इथे जो लिहायचा आहे तो, तर 4 पहिला आणि दुसरा y, x किती आहे, 4 आणि y किती आहे, 0 म्हणजे 4 0. तर हे आपलं पहिलं आन्सर त्याच्यामध्ये झालं. नेक्स्ट, पुट x = -1 इन इक्वेशन फर्स्ट. या पहिल्या इक्वेशन मध्ये आता x ची व्हॅल्यू किती ठेवायची, -1. सो आधी इक्वेशन राईट डाऊन करूया, x - y = 4. त्यात x ची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला, -1. -1 पुट केल्यानंतर -y = 4. आता जर का आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर हा -1 इकडे येऊन काय होईल, प्लस, आणि इथे कोण राहील, -y. सो -y = 4. -1 इकडे येऊन काय झालं, प्लस. सो -y = 4 + 1 किती येणार, 5. पण आपल्याला काय पाहिजे, y पाहिजे. सो चेंज साइन, -y चं साइन चेंज करायचं, म्हणजे मायनसचा काय करायचा, प्लस. प्लस साइन द्यायची काही गरज नाही, फक्त y लिहायचा. मायनसचा प्लस केला, तसं इकडं काही नाही, म्हणजे प्लस आहे ते काय होणार, मायनस, म्हणजे y = किती येणार, -5. ओके, सो इथे -5 आणि आपला पॉईंट किती येणार आहे, -1 -5. सो हा आपण टेबल काय केला, इथे कम्प्लीट केला. ओके, तर अशा प्रकारचा एखादा क्वेश्चन तुम्हाला कम्प्लीट द टेबल म्हणून येऊ शकतो. नाउ नेक्स्ट क्वेश्चन 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. हा जो डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सो डिटर्मिनंट मध्ये फ्रॅक्शन मध्ये दिलेले आहेत आपल्याला व्हॅल्यूज, 7/3, 5/3, 3/2 आणि हा किती आहे, 1/2. सो हा जर डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा असेल तर फर्स्ट स्टेप काय करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 7/3 × 1/2, त्यानंतर मायनस घ्यायचा. ओके, आणि मग इकडे 5/3 मल्टिप्लाय 3/2 मध्ये सबट्रॅक्शन, 7/3 × 1/2, याच्यानंतर मध्ये सबट्रॅक्शन 5/3 × 3/2. आता इथे पहिल्यांदा हे मल्टिप्लिकेशन करूया. मल्टिप्लिकेशन करताना फ्रॅक्शनचं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये 7 1 जा 7 आणि 3 2 जा 6. ओके, 7 × 1 7 आणि 3 × 2 6. त्यानंतर नेक्स्ट 5 × 3 15 आणि 3 × 2 6. ओके, आता इथे सबट्रॅक्शन करत असताना डिनॉमिनेटर सेम असला पाहिजे, तर तो ऑलरेडी इथे सेम आहे, तर आपल्याला काही सेम करायची गरज नाही. ऍज इट इज लिहा, कॉमन डिनॉमिनेटर 6 सेम आहे म्हणून. देन 7 - 15 सॉरी,
आता 7चं साईन काही नाही म्हणजे प्लस आहे आणि याचा मायनस. सो साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. सो 15 मायनस 7 दॅट इज 8 आणि ग्रेटर नंबरचं साईन ओके मायनस अपॉन 6. एवढं सुद्धा आन्सर ठेवू शकता किंवा आणखीन सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 2. दोन्ही न्यूमरेटर आणि जो डिनॉमिनेटर आहे त्याला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे 7/3 5/3 3/2 1/2. तर याचं किती येणार 2 4 आणि साईन मात्र कुठला आहे मायनस अँड 2 3. सो याचा फायनल आन्सर किती येणार -4/3 दॅट इज रिक्वायर्ड. ओके सो हा डिटर्मिनंट आपण फाइंड आउट केला. नाउ नेक्स्ट क्वेश्चन 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m इन फॉलोइंग डिटर्मिनंट. तर हा जो डिटर्मिनंट आहे 3 to 7m इक्वल टू 1. तर हा डिटर्मिनंट मध्ये आपण m ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो 3 to 7m इक्वल टू 1. हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती दिली आहे 1 दिलेली आहे आणि आपल्याला त्यावरून काय फाइंड आउट करायचं m. तर याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय m हे फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं 3 मल्टिप्लाय m मायनस ओके सेकंड 2 मल्टिप्लाय 7 हे सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन. फर्स्ट मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय m त्यानंतर डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना मध्ये सबट्रॅक्शन मायनस अँड देन 2 मल्टिप्लाय 7 इज इक्वल टू 1. तर हे केल्यानंतर 3 मल्टिप्लाय m 3m 2 मल्टिप्लाय 7 14 इज इक्वल टू 1. देअरफॉर 3m इज इक्वल टू हा -14 इकडे येऊन काय होईल प्लस म्हणजे 1 प्लस 14. सो 3m इज इक्वल टू 1 प्लस 14 इज इक्वल टू 15. ओके सो व्हॉट इज 3m 3 मल्टिप्लाय ओके 3 मल्टिप्लाय m. तो मल्टिप्लाय 3 काय होणार डिवाइड. सो m इज इक्वल टू 15 ओके मल्टिप्लाय 3 चा काय होणार डिवाइड. ओके सो 3 5 15. सो m इज इक्वल टू 5. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर असणार आहे. ओके काय केलं मल्टिप्लाय 3 आहे तो काय केला डिवाइड केला. 3 5 15. सो m इक्वल टू 5. सो हे आपल्याला फायनल आन्सर मिळालं m इक्वल टू 5. तर असं जर दिलं असेल डिटर्मिनंटची व्हॅल्यू दिलेली असते आणि एखादा m किंवा a b कुठलं तरी लेटर यूज केलेलं असतं ते फाइंड आउट करायचं अशा पद्धतीने. नाउ क्वेश्चन नंबर 4. सॉल्व द फॉलोइंग बाय क्रेमर्स मेथड. सो क्वेश्चन नंबर 4 सॉल्व द फॉलोइंग बाय विच मेथड क्रेमर्स मेथड. त्यातलं फर्स्ट इक्वेशन आहे 5x प्लस 3y इक्वल टू -11. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. आणि सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस 4y इक्वल टू -10. तर त्याला इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन 1 आणि 2 दिल्यानंतर हे इक्वेशन आपल्याला क्रेमर्स मेथडनं सॉल्व्ह करायचे. सो क्रेमर्स मेथड मध्ये पहिला डी. ओके तर त्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे मी. क्रेमर्स मेथडचा एक व्हिडिओ आपण बनवलाय चॅनलवर तर तो तुम्ही बघू शकता. त्याच्यात डी फाइंड करायचा असेल तर 12 ही ट्रिक आहे. dx 32 अँड dy इज 13 ही ट्रिक यूज करायची. त्यासाठी काय करायचं वरती असे नंबर लिहायचे 1 2 3 आणि मग डी ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार 1 2. सो 1 2 मीन्स 5 अँड 2. ओके परत 2 च्या खाली कुठले नंबर आहेत म्हणजे 1 च्या खाली असणारे 5 2 आणि ह्यातला 2 म्हणजे 3 च्या खाली असणारे 2 च्या खाली असणारे 3 अँड 4. ओके तर 5 मल्टिप्लाय 4 करायचं मायनस इकडे काय करणार 3 मल्टिप्लाय 2 करायचं. ओके 5 मल्टिप्लाय 4 हे फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस आणि मग 3 मल्टिप्लाय 2. सो 5 मल्टिप्लाय 4 येणार 20 मायनस 3 मल्टिप्लाय 2 6. सो डी ची व्हॅल्यू याच्यात किती येणार 20 मायनस 6 म्हणजे 14 आली. ओके 1 4 दॅट इज 14. नाव dx. तर dx साठी ट्रिक काय सांगितलं मी 3 2 दॅट इज 32. सो 3 च्या खाली नंबर कुठले आहेत -11 अँड -10. तर इथे घेऊया ते -11 -10 हे पहिले -11 -10 आणि 2 च्या खाली असणारे नंबर कुठले 3 अँड 4. तो इथे लिहिले 3 4. ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन -11 मल्टिप्लाय 4 हे क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार -11 मल्टिप्लाय 4 देन मायनस सबट्रॅक्शन घ्यायचं मध्ये आणि परत इकडे 3 मल्टिप्लाय -10. ओके सो 11 मल्टिप्लाय 4 11 4 44 आणि हे एक मायनस आहे हा प्लस आहे. सो मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एकच मायनस साइन असेल तर हे मायनस द्यायचं -44 आणि हा दोन्ही मायनस मायनस काय होणार
प्लस इथे एक मायनस आहे पुढे, ते दोन्ही मायनस मायनस काय झालं प्लस 3 मल्टिप्लाय 10 30. सो dx इज इक्वल टू 30 मायनस सॉरी 44 मायनस 13 बिकॉज हे मायनस आहे प्लस साइन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. सो 44 मायनस 13 तर किती येणार 14. साइन मात्र कुठलं येणार मायनस. ओके सो dx इज इक्वल टू मायनस 14. ओके सो परत इथे लिहितो मी रफ म्हणजे आन्सर 14 आलं आणि ग्रेटर नंबरचं साइन मायनस. सो dx इज इक्वल टू मायनस 14. आता लास्ट वन आपल्याला फाइंड करायचं आहे dy. तो dy साठी ट्रिक काय आहे तर 1 3. तर 1 3 मध्ये 1 च्या खाली कुठले नंबर आहेत बघा इथे 5 2. ओके 5 2 तर ते घेऊया 5 2 आणि 3 च्या खाली कुठले नंबर आहेत -11 अँड -10. ओके सो याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाय -10 मायनस नेक्स्ट क्रॉस मध्ये सबट्रॅक्शन घ्यायचं -11 मल्टिप्लाय 2. तो 5 मल्टिप्लाय 10 50 येणार आणि इथे प्लस आणि इथे मायनस. तर एकच मायनस असेल तर साइन कुठलं येणार मायनस. आता इथे मायनस आणि पुढचा एक मायनस आहे, मायनस मायनस काय होईल हे दोन्ही प्लस आणि 11 मल्टिप्लाय 2 म्हणजे किती येणार ते 11 मल्टिप्लाय टू 22. आता इथे साइन डिफरंट आहे, साइन डिफरंट असतील तर काय होणार हे मायनस हे प्लस सबट्रॅक्शन. सो 50 मायनस 22 म्हणजे 28 येणार आणि साइन कुठलं येणार मायनस. सो dy इज इक्वल टू -28. नाव बाय क्रेमर्स मेथड. क्रेमर्स मेथड आपण यूज करूया. एक्सचा फॉर्म्युला काय क्रेमर्स मेथड मध्ये dx अपॉन डी. सो dx किती आलेला आहे आपला -14 आणि डी किती आहे 14. सो -14 अपॉन डी ची व्हॅल्यू 14. 14 वन जा 14 आणि एक मायनस साइन आहे त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू काय येणार इथे -1. आता y dy अपॉन डी. ओके सो dy ची व्हॅल्यू किती आहे -28 आणि डी किती आहे इथे 14. ओके सो 14 वन जा 14 14 टू जा 28 आणि साइन कुठला आहे मायनस. सो -2. Therefore, the solution is x is equal to -1 and y is equal to -2. आपलं सोल्युशन काय असणार आहे x -1 आणि y किती असणार -2. ओके तर हे क्रेमर्स मेथडने आपण जे एक्झाम्पल आहे आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघितलं. 5x + 3y -1 -11 2x + 4y = -10. तर हे क्रेमर्स मेथडने सोडवल्यानंतर x किती मिळाला आपल्याला -1 आणि y किती मिळाला -2. ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. ओके आता क्वेश्चन नंबर 3 मधले जे एक्झाम्पल आहेत ती बघा. याच्यामध्ये टोटल 2 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहेत. 2 3 जा 6 3 मार्क्स साठी एक आहे. तर असे 2 एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यातला फर्स्ट वन आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. हे जे 2 इक्वेशन आहेत x + y = 4 अँड सेकंड इक्वेशन 2x - y = 2. तर हे आपल्याला ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचे. म्हणजे ऍक्च्युली काय करायचं आहे ग्राफ पेपरवर ग्राफ ड्रॉ करायचं आहे. आता इथे पहिला आहे इक्वेशन x + y = 4. शक्यतो प्लसचं इक्वेशन असेल तर x ला व्हॅल्यू द्यायच्या म्हणजे 0 1 2 3. मग त्याच्यावरून काय करणार आपण y च्या व्हॅल्यू फाइंड करणार. सो फर्स्ट व्हॅल्यू x + y काय ठेवायची x ची व्हॅल्यू 0 पुट x इज इक्वल टू 0. सो x 0 पुट करून 0 + y = 4 प्लस 0 इकडे येऊन काय होईल मायनस म्हणजे 4 - 0. 4 - 0 y किती येणार आहे 4. म्हणजे ज्यावेळी आपण x ची व्हॅल्यू 0 पुट करतोय तर y किती येतोय 4. नाउ सेकंड x + y = 4. आता x ची व्हॅल्यू किती पुट करायची 1. ओके सो 1 पुट करूया 1 + y = 4. सो +1 इकडे येऊन काय होईल मायनस म्हणजे 4 - 1 तर y ची व्हॅल्यू किती येणार आहे 3. ओके तर ही y ची व्हॅल्यू आली 3. नेक्स्ट x + y = 4. आता x ची व्हॅल्यू किती ठेवायची 2. सो 2 + y = 4. सो +2 इकडे येऊन काय होईल मायनस म्हणजे 4 - 2 किती येणार आहे 2 y = 2. नाउ नेक्स्ट x + y = 4. त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आता किती 3 पुट करायची 3 + y = 4. तर +3 इकडे येऊन काय होणार मायनस. सो y इज इक्वल टू 4 - 3
दॅट मीन्स y इज इक्वल टू 1. तर 0 4 1 3 2 2 3 1. ओके, हे ह्या व्हॅल्यू काय करायचं 0 4 1 3 2 2 अँड 3 1. तर हा आपला ह्याचा टेबल झाला x प्लस वाय इक्वल टू 4. आता आपण दुसरं जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जस्ट मिनिट 2x मायनस वाय हे इक्वेशन आहे त्याचा ग्राफ काढूया. तर नेक्स्ट वन 2x मायनस वाय इक्वल टू 2 हे जे इक्वेशन आहे त्याचा ग्राफ काढायचा. तर हे इक्वेशन मध्ये मायनस आहे y 2x मायनस वाय. तर मायनस असेल तर शक्यतो व्हॅल्यू y ला पुट करायच्या. समजा पहिली व्हॅल्यू आपण y ची पुट करूया 0, त्यानंतर इथे पुट करूया 2. ओके, 2 पुट केल्यानंतर इथे आपण आणखीन एक पुट करू शकतो -2, देन 4 सुद्धा पुट करू शकतो आपण y ची व्हॅल्यू, की जेणेकरून आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू होल नंबर मिळतील. असेच घेतलेले आहेत मी. सो पहिल्यांदा पुट करायचं, पुट x इक्वल टू नॉट x y इक्वल टू 0. सॉरी, ओके, y इक्वल टू 0. सो 2x मायनस y इक्वल टू 2. सो 2x मायनस y ची व्हॅल्यू 0 इक्वल टू 2. तर आता हा -2 इकडे येऊन काय होईल प्लस, म्हणजे सॉरी -0 इकडे येऊन प्लस होईल. 2 प्लस 0 म्हणजेच 2 येणार. ओके, नाव मल्टिप्लाय 2x म्हणजे काय 2 मल्टिप्लाय x. तर तो मल्टिप्लायचा काय होणार डिवाइड. x इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 2 1 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 1. म्हणजे y ज्यावेळी आपण 0 पुट केला त्यावेळी x ची व्हॅल्यू किती आली 1. सो पॉईंट कुठला झाला 1 0. ओके, नाव नेक्स्ट पुट y इक्वल टू 2. y ची व्हॅल्यू किती पुट करायची 2 पुट करायची. तर y 2 पुट केल्यानंतर 2x मायनस इथे y ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये 2 पुट करायची म्हणजे -2 इक्वल टू 2. आता -2 इकडे येऊन काय होणार प्लस. तर 2x प्लस ओके 2 प्लस 2 -2 काय झालं प्लस झाला. सो 2x इज इक्वल टू 2 प्लस 2 किती येणार आहे 4. तसंच मगासारखंच हा मल्टिप्लाय 2 काय होणार डिवाइड 4 डिवायडेड बाय 2. 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 2 जा 4 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 2 आली. ओके, तर ती इथे घेऊया x ची व्हॅल्यू 2 म्हणजे पॉईंट कुठला झाला 2 2. हा आपला पॉईंट झाला. ओके 2 2. नाव नेक्स्ट पुट y इज इक्वल टू -2. y ची व्हॅल्यू किती घ्यायची -2 घ्यायची. मग y ची व्हॅल्यू -2 घेतल्यानंतर इथे 2x मायनस y ची व्हॅल्यू -2 इक्वल टू 2. तो मायनस मायनस काय होणार प्लस. सो 2x मायनस प्लस 2 इकडे येऊन मायनस होणार. सो 2x इज इक्वल टू 2 -2. सो 2x किती होणार 0. तर मल्टिप्लायचा काय होणार डिवाइड 2x म्हणजे 2 मल्टिप्लाय x चा डिवाइड 0 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती येणार 0. सो x ची व्हॅल्यू किती येणार 0. म्हणजे नेक्स्ट पॉईंट किती झाला 0 आणि -2. नाव नेक्स्ट पुट x इक्वल टू y इक्वल टू पुट y इक्वल टू 4. तर 2x मायनस वाय इक्वल टू 2. 2x मायनस वाय ची व्हॅल्यू 4 इक्वल टू 2. सो -4 इकडे येऊन काय होणार प्लस. सो 2x इज इक्वल टू 2 प्लस 4 म्हणजे 2x किती येणार 2 प्लस 4 6. ओके, 2 प्लस 4 येणार 6. मल्टिप्लायचा डिवाइड होणार म्हणजे 6 डिवायडेड बाय 2. 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 3 जा 6. सो x ची व्हॅल्यू किती आली आपली 3. तर ती इथे लिहायची 3 म्हणजे आपला पॉईंट कुठला झाला 3 4. तर हे जे दोन्ही टेबल आहेत जो वरती एक आपण ड्रॉ केला आणि हा एक, तर याचे आपल्याला काय करायचे हा आणि आधीचा एक त्याचे ग्राफ काढायचे. ओके, आता ग्राफ काढायला घेऊया आपण. तर आता आपण ग्राफ काढायला घेऊया. ग्राफमध्ये पहिला आपल्याला ग्राफ काढायचा कोणाचा x प्लस वाय इक्वल टू 4 हा जो नंबर आहे त्याचा ग्राफ काढायचा. म्हणजे पहिला पॉईंट कुठला आहे 0 4. आता 0 4 म्हणजे तर तुम्ही हे काढताना ग्राफ पेपरवरच काढा ऍक्च्युली. ओके, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती असे दाखवायचे प्रत्येकी 1 सेंटीमीटर. तुम्ही काढताना ग्राफ पेपर यूज करा. ओके, फर्स्ट 0 4. ओके, 0 4 म्हणजे कुठे येणार तो पॉईंट इथे 0 4 कारण एक्सचा 0 वायचा 4 म्हणजे कुठे असणार आहे तो वाय ऍक्सिस वर असणार आहे. परत 1 3 म्हणजे एक्सचा 1 आणि वायचा 3 तर तो इथे येणार आहे 1 3. त्याच्यानंतर 2 2
एक्सचा 2 वायचा 2 तर तो इथे येईल 2 2 आणि शेवटचा 3 1 पॉईंट एक्सचा 3 आणि वायचा 1. ओके, तर असे पॉइंट्स मिळणार आहेत. तर ह्या चारी मधून जाणारी लाईन जी आहे ती आपण ड्रॉ करूया. तर अशा प्रकारे ही लाईन ड्रॉ करायची आणि एका टोकाला कुठेतरी असं नाव द्यायचं एक्स प्लस वाय इक्वल टू 4. ही फर्स्ट लाईन झाली. तर सेकंड लाईन 2x मायनस वाय इक्वल टू 2. तर याचा ग्राफ काढताना पहिला पॉईंट आहे 1 0 म्हणजे एक्सचा 1 वायचा 0 म्हणजे एक्स ऍक्सिसवर येणार 1 0. नंतर आहे 2 2 म्हणजे एक्सचा 2 वायचा 2 तर हा येणार दोघांमध्ये कॉमन असणार. हेच आपलं सोल्युशन असणार आहे 2 2. त्यानंतर 0 मायनस 2 म्हणजे इथे येणार 0 मायनस 2 खाली 0 मायनस 2 म्हणजे वाय ऍक्सिसवरचा -2. ओके, आणि परत 3 4 तर एक्सचा 3 आणि वायचा 4 तर तो इथे येईल वरती 3 4. तर हे जे पॉइंट्स आहेत हे 4 पॉइंट्स तर त्यांच्यामधून जाणारी लाईन आता ड्रॉ करूया इथे. ओके, तर दुसरी लाईन सुद्धा इथे आपण ड्रॉ केली त्या चारही पॉइंट मधून जाणारी आणि इकडे सुद्धा त्याला म्हटलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. सो 2 लाईन इंटरसेक्ट ऍट पॉइंट ओके 2 2 कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात 2 2. सो हे तुम्ही आन्सर शीटवर लिहायचं आहे. देअर फोर द 2 लाईन्स intersect at point ओके 2 2. तर दोन्ही इक्वेशनच्या ज्या लाईन्स आहेत तर ते त्या 2 लाईन्स कुठे इंटरसेक्ट होतात 2 2 ला. देअर फोर द सोल्युशन इज दोन मेथडने लिहू शकता सोल्युशन एक्स वाय इक्वल टू 2 2 असं म्हणा एक्स वाय इक्वल टू बोथ आर 2 2 ऑर एक्स इक्वल टू 2 अँड वाय इक्वल टू 2 असं सेपरेट लिहा. एकतर सोल्युशन एकत्र लिहा एक्स वाय इक्वल टू काय लिहिलं हे 2 2 ऑर एक्स इक्वल टू 2 और वाय अँड वाय इक्वल टू 2 हे सोल्युशन लिहायचं आणि हे वरती आधी एवढं लिहायचं. हे आन्सर शीट मध्ये लिहायचं फायनल आन्सर. याला सुद्धा तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये मार्क असतो. त्यामुळे ग्राफ दोन्ही टेबल त्याचे आणि त्याचं जे फायनल आन्सर आहे सोल्युशन जे सांगतंय त्याच्या सहित तुम्हाला ते मिळणार आहे. आता इथं आपला क्वेश्चन 1 झाला तर त्यातला सेकंड क्वेश्चन जो आहे 3 मार्क्सचा तो बघूया आपण. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. हे जे इक्वेशन आहेत सायमल्टेनियस इक्वेशन तर हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. याच्यामध्ये काय करणार आपण 4 अपॉन एक्स प्लस 5 अपॉन वाय इज इक्वल टू 7 आणि सेकंड इक्वेशन आहे 3 अपॉन एक्स प्लस 4 अपॉन वाय इज इक्वल टू 5. तर ह्या दोन इक्वेशन मध्ये पहिल्यांदा फर्स्ट इक्वेशन हे राईट डाऊन करूया. त्याच्यातलं 4 साईडला लिहायचं म्हणजे काय राहणार 1 अपॉन एक्स प्लस 5 साईडला लिहिलं तर 5 साईडला लिहिल्यानंतर 1 अपॉन वाय इज इक्वल टू 7. फक्त 4 साईडला लिहायचं 1 अपॉन एक्स 5 साईडला लिहायचं 1 अपॉन वाय इक्वल टू 7. त्याच्यानंतर हे सेकंड इक्वेशन तसंच करायचं 3 साईडला लिहायचं 1 अपॉन एक्स प्लस याच्यामध्ये 4 साईडला लिहायचं 1 अपॉन वाय आणि इक्वल टू किती आहे सेकंड इक्वेशन 5. ओके, आता ह्या दोन इक्वेशन्स मध्ये आपण व्हॅल्यू पुट करायचे. सो पुट 1 अपॉन एक्स इज इक्वल टू एम आणि सेकंड इक्वेशन आहे 1 अपॉन वाय इज इक्वल टू एन. ओके, तर मग याच्यामध्ये इक्वेशन्स कसे होणार बघा 4 1 अपॉन एक्स म्हणजे एम म्हणजे 4m प्लस हे सेकंड इक्वेशन 5n इज इक्वल टू 7. त्याला नंबर 1 देऊया इक्वेशनला 4m प्लस 5m इज इक्वल टू 7. हे फर्स्ट इक्वेशन 3m प्लस 4n इक्वल टू 5 हे इक्वेशन सेकंड. ओके, 4m प्लस 5n इज इक्वल टू 7 3m प्लस 4n इज इक्वल टू 5 हे इक्वेशन सेकंड. आता ह्या दोन इक्वेशन मध्ये समजा इथं 3 ने मल्टिप्लाय केलं तर 12 येईल आणि इकडे सुद्धा 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 12 येईल. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 फर्स्ट इक्वेशन बाय 3 अँड सेकंड इक्वेशन बाय 4. फर्स्ट इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं 3 ने. सो 3 मल्टिप्लाय 4m प्लस 5n इक्वल टू 7 आणि इकडच्या सेकंड इक्वेशनला 4 मल्टिप्लाय 3m प्लस 4n इक्वल टू 5. ओके, त्यांना मल्टिप्लाय करायचं. मग आता इथे 3 मल्टिप्लाय 4 तर 3 मल्टिप्लाय 4 केल्यावर किती येणार आहे 12m परत 3 मल्टिप्लाय 5 म्हणजे 15n इक्वल टू 3 मल्टिप्लाय 7 किती येणार 21. ओके, त्याला नेक्स्ट नंबर देऊया इक्वेशन 3
आता इथे 4 मल्टिप्लाय 3 12 m प्लस 4 मल्टिप्लाय 4 16n इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 5 20. तो हे झालं आपला इक्वेशन 4. आता इथे सेम आहेत बघा कोइफिशियंट m चे 12m. सो इक्वेशन 3 ओके इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. काय करायचं आपल्याला इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. तो इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4. इक्वेशन 3 काय आहे 12m प्लस 15n इज इक्वल टू 21 आणि इक्वेशन 4 काय आहे 12m प्लस 16n इज इक्वल टू 20. हे दोन्ही एकमेकांमधून मायनस करूया. तर आता मायनस केल्यामुळे काय होईल हे इथे साइन प्लस प्लस आणि इथे सुद्धा प्लस आहे. ते खालचे साइन चेंज होतील प्लसचा मायनस इथे पण प्लसचा मायनस इथे मायनस. ओके सो 12 मायनस 12 एकमेकाला काय होईल कॅन्सल. 15 मायनस 16 तर 15 रफली सांगतो इथे 15 मायनस 16 तर 1 येणार आणि ग्रेटर नंबरचं साइन मायनस म्हणजे -1. तर -1 यांच्याऐवजी फक्त काय लिहूया -n म्हणजेच -1 असतो कोइफिशियंट आणि 21 मायनस 20 म्हणजे किती येणार 1. देअरफॉर n इक्वल टू दोन्हीकडचे साइन चेंज करायचे याचा मायनसचा प्लस करायचा हा प्लसचा काय होणार मायनस n इक्वल टू -1 दोन्हीकडचे साइन चेंज करायचे n इक्वल टू -1. नाव पुट n इक्वल टू -1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये काय पुट करायचं n इक्वल टू -1 म्हणजे 4m प्लस 5n इक्वल टू 7. ओके तर याच्यामध्ये 4m प्लस 5 इंटू n ची व्हॅल्यू -1 इक्वल टू 7. सो 4m प्लस 5 मल्टिप्लाय ओके सॉरी आधी हे मल्टिप्लिकेशन करूया 5 1 जा 5 म्हणजे साइन कुठला येणार 5 1 जा 5 आणि हा मायनस म्हणजे -5 इक्वल टू 7. मग आता नेक्स्ट इथे 4m इज इक्वल टू मायनस इकडे येऊन काय होणार प्लस सो 7 प्लस 5 सो 4m इज इक्वल टू 12. 4m म्हणजे काय 4 मल्टिप्लाय m तो इकडे येऊन काय होणार डिवाइड सो m इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 4. सो m इज इक्वल टू 4 3 जा 12. सो m ची सुद्धा व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता पण बघा सुरुवातीला आपण सबस्टिट्यूशन काय केलं होतं तर 1/x ला m आणि 1/y ला n तर ते आता रिप्लेस करूया. बट ओके जस्ट अ मिनिट बट 1/x इज इक्वल टू m 1/x ची व्हॅल्यू काय ठेवली होती आपण m 1/x m ची व्हॅल्यू किती आली आपली ओके 3 तर 1/x 3 चा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे किती घ्यायचा 1. मग हे वरती घ्यायचं x वरती येऊन काय होणार 1/x चा x तसं हा 1 वरती घ्यायचा आणि 3 खाली. ओके तर 1/3 म्हणजे x किती येणार 1/3. तसंच दुसरं आपण काय पुट केलं होतं 1/y इज इक्वल टू n. सो 1/y n ची व्हॅल्यू -1 ओके n ची व्हॅल्यू -1 सो इथे -1 सो हे रिव्हर्स करायचं वरती 1 येणार सॉरी y वरती जाणार खाली अपॉन मध्ये 1 आणि हा -1 त्याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 तर वरती 1 जाणार खाली -1. तर थोडक्यात काय मायनस शक्यतो वरती लिहायचं y इज इक्वल टू किती येणार -1. तर x ची व्हॅल्यू आले 3 आणि y ची व्हॅल्यू आले -1. सो फायनल आन्सर काय लिहिणार तुम्ही द फायनल आन्सर इज द सोल्युशन ओके फायनल सेंटेन्स लिहा द सोल्युशन इज x is equal to 1/3 and y is equal to -1. दिस इज रिक्वायर्ड आन्सर. हे शेवटचं फायनल आन्सर त्याच्यामध्ये लिहायचं. ओके तर इथं आपला क्वेश्चन पेपर कम्प्लीट होतोय. थँक्यू.